ओके, गुड इव्हनिंग सगळ्यांना. अ, आजचं आपलं सेशन पालखेडला जी लढाई झाली होती त्याबद्दल असणार आहे. लास्ट वीकेंडला जे आपलं अफजल खान आणि प्रतापगडाचं जे युद्ध होतं त्याबद्दल आपण जाणून घेतलं. अ, ते प्रतापगडाचं युद्ध आणि त्यानंतरचं दुसरं आणखी एक महत्त्वाचं युद्ध जे शाहू महाराजांच्या काळामध्ये झालं होतं. अ, आणि दोन्ही युद्धांच्या जर कंडिशन्स वगैरे आपण पाहिल्या तेव्हा दोन्ही वेळेसची मराठ्यांची स्थिती वगैरे पाहिली तर त्यामध्ये भरपूर फरक आहे. पण युद्धनीती आणि युद्धामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या टॅक्टिक्स स्ट्रॅटर्जीज वगैरे वापरल्या जातात त्या दोघांचं उदाहरण म्हणून ही दोन्ही युद्ध खूप चांगली आहेत अभ्यासासाठी. सो त्यामुळे डायरेक्टली मधला भरपूर सारा पोर्शन स्किप करून मी डायरेक्ट पालखेडच्या लढाईवर येतोय आता. सो या लढाईबद्दल आपण एक थोडक्यामध्ये एका सेशनमध्ये मी हे कव्हर करेल आणि फक्त ह्या लढाईशी संदर्भात म्हणजे याच्यामध्ये ज्या टॅक्टिक्स वगैरे होत्या त्याचंच आपण डिस्कशन थोडंफार करूया. बॅकग्राऊंड जास्त डिटेलमध्ये आणि नंतर जे पहिले बाजीराव होते थोरले बाजीराव त्यांच्या आणखी युद्धनीती किंवा त्यांची आणखी युद्ध देखील तेवढीच इंटरेस्टिंग आहेत. तेवढं सगळं बघायला गेलं तर त्यासाठी म्हणजे प्रत्येक त्यांच्या एका एका मोहिमेसाठी एक एक सेशन होऊ शकतं. सो आज फक्त आपण पालखेडच्या लढाईबद्दल बघूया आणि थोडक्यामध्ये एक ब्रीफली मी ही लढाई कव्हर करायचा प्रयत्न करेल. अ, आणखी एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपल्याला जो इतिहास सांगितला जातो म्हणजे आपल्या शाळांमध्ये वगैरे जो इतिहास आपण शाळेमध्ये असताना शिकलेलो आहे 4थीला आता 7वीला देखील आपला मराठ्यांचा इतिहास वगैरे आहे. त्यामध्ये ह्या लढायांबाबत म्हणजे शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या लढाया झाल्या, संभाजी महाराजांच्या झाल्या. नंतर पहिले बाजीराव जे होते त्यांच्या काही मोहिमा झाल्या. मराठी जे दिल्लीपर्यंत वगैरे आणि दिल्लीच्याही पुढे अटकेपर्यंत वगैरे गेलेले. त्याबद्दल तेवढं जेवढं सांगितलं गेलं पाहिजे तेवढं सांगितलं जात नाही आणि त्यामुळे बऱ्याच बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्यालाही माहीत नसतात. सो त्यामधलीच एखादी ही पालखेडची लढाई आपण म्हणू शकतो. लढाई खूप इंटरेस्टिंग आहे आणि जास्त माहीत नाहीये कोणाला याच्या म्हणजे याचे डिटेल्स माहीत नाहीयेत. सो त्याबद्दल आपण पाहूया. पालखेडची लढाई आणि त्यामध्ये थोरल्या बाजीरावांची जी युद्धनीती होती त्याबद्दल आज आपण पाहूया. सुरू करूया. एक थोडासा आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड हे माहिती असणं जरुरी आहे म्हणून एक थोडा बॅकग्राऊंड मी देतो. 1707 साली औरंगजेबाचा आपल्या महाराष्ट्रामध्येच नगरला भिंगार येथे मृत्यू झाला. औरंगजेब जवळपास 26-27 वर्ष इथे जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये आला दख्खन काबीज करण्यासाठी आणि संभाजी महाराज झाले. नंतर मग संभाजी महाराजांनंतर ताराराणी साहेबा झाल्या. नंतर भरपूर सारे मराठी सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव वगैरे असे भरपूर जण होते. राजाराम महाराज वगैरे यांनी औरंगजेबाला म्हणजे औरंगजेबाने कुतुबशाही आणि आदिलशाही वगैरे संपवली परंतु मराठ्यांना त्याला काही संपवता आलं नाही आणि शेवटी 26-27 वर्षांच्या अथक परिश्रमानंतरही तो मराठ्यांना संपवू शकला नाही आणि शेवटी त्याचं अहमदनगरमध्ये निधन झालं. आता औरंगजेब गेल्यानंतर औरंगजेबासारखा धोरणी असा बादशाह हा पुन्हा मुघलाईला मिळाला नाही आणि मुघलाईला औरंगजेब गेल्यानंतर उतरती कळा लागली आणि त्यानंतर झालं असं की बादशाह हे जे पद होतं मुघलांमध्ये दिल्लीचा बादशाह हे कोणतेच तेवढे कर्तृत्ववान त्यानंतर आले नाहीत आणि त्यामुळे दिल्लीमध्ये नंतर वजीरांचं वर्चस्व वाढू लागलं म्हणजे वजीर ठरवायचे कुणाला बादशाह करायचं. आणि जर आपण पाहिलं 1707 नंतर 1720 मध्ये बाजीराव हे पेशवे झाले. सो ह्या 13 वर्षांच्या काळामध्ये जवळपास दिल्लीमध्ये 6 ते 7 मुघल बादशाह बदली झालेले आहेत आणि हे सगळे खुलताबाद औरंगाबादला त्याची समाधी आहे. मला एक क्वेश्चन आलेला आता विशालचा परंतु त्याचा मृत्यू नगरमध्ये भिंगार म्हणून ठिकाण आहे तिथे झाला होता. सो पुढे कंटिन्यू करूया आपण. तर दिल्लीत वजीरांचं वर्चस्व वाढू लागलं आणि वजीर ठरवू लागले की बादशाह कुणाला करायचंय वगैरे. सो 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जो बादशाह झाला त्याने आता पूर्ण भारतामध्ये तेव्हा जर पाहिलं तर मराठे हेच थोडीफार म्हणजे जे मुघलांना टक्कर देत होते ज्यांनी औरंगजेबाला टक्कर दिली असे प्रबळ शत्रू हे मराठेच होते आणि मग मराठ्यांना त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी
जो बादशाह झाला त्याने काय केलं त्यावेळेस जेव्हा औरंगजेब दख्खनात आला होता तेव्हा त्याने संभाजी महाराजांचे जे पुत्र होते शाहू महाराज, ज्या येसुबाई संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या त्या, राजाराम महाराजांच्या एक पत्नी म्हणजे प्रतापराव गुजरांच्या कन्या जानकीबाई, त्या, आणखी संभाजी महाराजांचे 2 आणखी पुत्र होते ते, या सर्वांना, सकवारबाई साहेब होत्या शिवाजी महाराजांच्या पत्नी, या सगळ्यांना दिल्लीला नेलं होतं. तिकडे ते लोक कैदेत वगैरे होते, हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. सो 1707 साली आता मराठ्यांना कमजोर करण्यासाठी जो बादशाह बनला त्याने काय केलं, फक्त शाहू महाराजांना दक्षिणेत पाठवलं, बाकी कुणाला सोडलेलं नाहीये. शाहू महाराजांना त्याने इकडे पाठवलं आणि इकडे आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्यावेळेस ताराराणी साहेबा वगैरे होत्या, ते सगळं मराठ्यांचा कारभार वगैरे पाहत होत्या. सो आता झालं काय, शाहू महाराज आले आणि मग तेव्हा मराठ्यांचा खरा अधिपती कोण याच्यावरून खटके उडायला लागले आणि मग त्यामुळे सातारा गादी आणि कोल्हापूरची गादी, हा बॅकग्राऊंड सगळ्यांना माहित आहे, मी त्याच्या डेप्थमध्ये आता जात नाही. सो सातारा आणि कोल्हापूरची गादी त्यावेळेस तयार वगैरे झाली. आता हे सगळं झालं आणि मग वाद होऊ लागले शाहू महाराज आणि मग ताराराणी साहेबा वगैरे, शिवाजी जे दुसरे शिवाजी होते ते, आणि आणखीन कोल्हापूरच्या गादीमध्ये देखील ताराराणी साहेबा आणि राजसबाई यांच्यामध्ये देखील वाद होते. सो शिवाजी दुसरे आणि संभाजी दुसरे ह्यांच्यामध्येही वाद होते. सो त्याबद्दल आपण पुढे पाहूया थोडं. आणि मुघल हे बऱ्यापैकी वीक झाले होते आणि त्याच्या काही वर्षानंतरच असं झालेलं की बादशाह वेगळे वेगळे बनत होते आणि काही वजिरांना वगैरे मराठ्यांची देखील मदत घ्यावी लागली होती आणि त्याच्यानंतर काही वर्षातच मुघलांच्या काही प्रांतांमधून चौथ आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला होता. तो कसा काय वगैरे त्याच्याबद्दल आपण पुढे पाहूया. आता ही चौथ आणि सरदेशमुखी मराठ्यांना कोणत्या कोणत्या भागातून मुघलांच्या मिळत होती. चौथ आणि सरदेशमुखी म्हणजे तुम्ही टॅक्स कलेक्शन असं म्हणू शकता. तो टॅक्स गोळा करायला औरंगाबाद रिजन, हे जे तुम्हाला पुढे इमेज दिसतेय त्यामध्ये हे हिरव्या रंगामध्ये 6 भाग केलेले आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा, तिसरा, हा चौथा आहे, हा 5वा आणि हा 6वा. आपलं जे साऊथ इंडिया आपण आज बघतो ते साऊथ इंडिया तुम्ही एक अंदाजे म्हणू शकता हे सगळं मुघलांच्या अंडर होतं. हा ग्रीन झोन पूर्ण हे मराठ्यांचं राज्य होतं तेव्हाचं. आणि औरंगाबाद, खानदेश रिजन, बेरार, बिदरचा पट्टा, विजापूर आणि हैदराबाद ह्या सर्व जे प्रांत होते इथून चौथ आणि सरदेशमुखी मराठ्यांना गोळा करण्याचे अधिकार मिळालेले होते. सो आता आपण थोरल्या बाजीरावांबद्दल थोडंसं जाणून घेऊया. थोरले बाजीराव यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 या सालचा आहे. श्रीवर्धन इथे त्यांचा जन्म झाला आणि 28 एप्रिल 1740 म्हणजे 39 वर्ष पूर्ण असताना त्यांना मृत्यू आला. रावरखेडी, नर्मदेच्या पलीकडे MP मध्ये हे रावरखेडी म्हणून गाव आहे, तिथे त्यांचा मृत्यू आला. सो अवघा अप्रॉक्सिमेट 40 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं असं आपण पाहू शकतो. आणि ही जी पालखेडची लढाई होती त्यामध्ये निजाम आणि बाजीराव हे दोन्ही पार्टीज कडून, म्हणजे मुघलांकडून आपण म्हणू शकतो निजाम होता. मुघलांकडून म्हणण्यापेक्षा तो स्वतंत्रच झालेला, कारण त्यावेळेस मुघल बादशाह असे काही तेवढे स्ट्रॉंग राहिले नव्हते. सो निजाम आणि बाजीराव यांच्यामध्ये ही मेनली लढाई झाली होती. आपण दोघांबद्दलही थोडं पाहूया. आता बाजीरावांबद्दल सांगायचं झालं तर पूर्वीपासून, म्हणजे 1700 मध्ये त्यांचा जन्म झाला, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्यांचे वडील जे बाळाजी विश्वनाथ आहेत ते, जे आपले धनाजी जाधव, जे संताजी घोरपड्यांसोबत तुम्ही नाव ऐकलं असेल धनाजी जाधवांचं, त्यांच्या अंडर काम करायला होते बाळाजी विश्वनाथ आधी. सो त्यांना लढायांचा हे जे धनाजी जाधव होते यांच्याकडून भरपूर सारा अनुभव होताच. आणि अशा बाळाजी विश्वनाथांसोबत जेव्हा शाहू महाराज इकडे आले आणि शाहू महाराजांच्या सेनाकर्ते या पदावर, म्हणजे सेनेचं जे लॉजिस्टिक सांभाळतात सगळं, त्या पदावर, लॉजिस्टिक म्हणजे सगळं सेनेला, सैनिक गोळा करायचे, पैसा उभा राहायचा, सैन्याचं जेवण, शस्त्र वगैरे या सगळ्या गोष्टी सांभाळणारा जो व्यक्ती असतो ते बाळाजी विश्वनाथ होते. त्यांना सेनाकर्ते हा पुरस्कार होता. आणि अशा बाळाजी विश्वनाथांसोबत लहानपणापासून
बाजीराव जे होते ते सोबतच असायचे. त्यांच्यासोबत युद्धाच्या मोहिमांवर वगैरे देखील बाजीराव जात असत. सो त्यांना लहानपणापासूनच तो लढायांचा अनुभव होता. 1719 साली झालं काय होतं, दिल्लीला भेट झाली होती. आता हा थोडासा ब्रीफमध्ये आपल्याला माहिती करून घेणं जरुरी आहे. जे मी सांगितलं, वजीर वजीर लोक दिल्लीचा बादशाह कोण होणार हे ठरवत होते. सो सय्यद बंधू होते, हे वजीर होते दिल्लीच्या तख्तावर. आणि फकुर सियार म्हणून असा एक तेव्हा दिल्लीचा बादशाह होता. आणि वजीर आणि बादशाह यांच्यामध्ये खटके उडत राहायचे. कारण बादशहांना ही भीती असायची की ह्या वजीराने आपल्याला इथे तख्तावर बसवलंय आणि उद्या जर त्याच्या मनात आलं तर तो आपल्याला काढून दुसऱ्या कोणाला इथे बसवेल. सो व्हायचं काय, बादशाह लोक वजीरांना दाबायला वगैरे पाहायचे आणि वजीर बादशहांना कंट्रोल करायला पाहत असायचे. सो हे जे सय्यद बंधू होते ह्या फकुर सियारने त्यांच्या विरुद्ध बंड केलं वगैरे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांना संपवण्याचा वगैरे कट केला. आणि त्यांच्यामधला हुसेन अली असा एक सय्यद बंधूंमधला एक होता. त्याने मराठ्यांची मदत मागितली आणि त्याने मराठ्यांना सांगितलं, आता तुम्ही विचार करा, शाहू महाराज महाराष्ट्रात आलेले आहेत, पण अजूनही मराठ्यांचं हे जे स्वराज्य आहे त्याला मुघलांकडून मान्यता अशी मिळालेली नाहीये. आणि ज्या येसुबाई सरकार होत्या, सकवारबाई होत्या, जानकीबाई होत्या, संभाजी महाराजांचे जे दुसरे 2 पुत्र होते, हे सगळे अजूनही दिल्लीलाच आहेत. त्यांना अजून सोडवून आणलेलं नाहीये. सो अशा वेळेस मराठ्यांची मेन हीच कामं होती की त्यांना कसंही करून दिल्लीवरून आणणं. सो जो हा हुसेन अली वजीर जो होता त्याने मराठ्यांची मदत मागितली आणि त्याला मारण्यासाठी, त्या हुसेन अलीला मारण्यासाठी फकुर सियार हा जो बादशाह होता त्याने काही माणसं वगैरे पाठवलेली. आणि मग हुसेन अलीने मराठ्यांची मदत मागितली. मग मराठ्यांनी त्याला मदत केली आणि हुसेन अलीने सांगितलं, तुमच्या ज्या काही अटी असतील त्या सगळ्या आम्ही मान्य करू. सो या हुसेन अलीने मराठ्यांच्या सैन्याला सोबत घेऊन, आता त्या सैन्यामध्ये कोण कोण होतं तर खंडेराव दाभाडे हे शाहू महाराजांचे सरनोबत किंवा सेनापती होते. बाळाजी विश्वनाथ सोबत होते. बाळाजी विश्वनाथ त्यावेळेस पेशवे पदावर आले होते. 1713 साली ताराराणी साहिबा आणि म्हणजे कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी याच्यामध्ये जो विवाद होता, बाळाजी विश्वनाथ पेशवे कसे आले त्याबद्दल थोडं सांगतोय. सो हा जो विवाद होता त्यांच्यामध्ये, त्या विवादामध्ये काय झालेलं, कान्होजी आंग्रे सगळ्यांना माहीत असतील, जे कोकणावर पूर्ण त्यांचा वचक होता. सो कान्होजी आंग्रे हे ताराराणी साहेबांकडे होते आणि त्यांच्या बाजूने होते. आणि त्या सुमारास झालं काय, 1713च्या सुमारास कान्होजी आंग्र्यांनी कोकणामधून देशाकडे यायला सुरुवात केली आणि लोहगड, राजमाची वगैरे हे किल्ले जिंकत जिंकत ते वर देशाकडे म्हणजे घाटमाथ्यावर यायला लागले. आणि मग त्यावेळेस पिंगळे म्हणून आधी शाहू महाराज जेव्हा 1707 मध्ये आले तेव्हा त्यांचे पिंगळे म्हणून एक बहिरोपंत पिंगळे, आय थिंक त्यांचं नाव, सो ते एक पेशवे होते. सो त्यांना कान्होजी आंग्र्यांना कंट्रोल करण्यासाठी शाहू महाराजांनी त्या बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवलं. कान्होजी आंग्रे सगळ्यांना माहीत असतील, ते एवढे कुशल सेनानी होते की त्यांनी त्या बहिरोपंत पिंगळ्यांनाच कैद केलं आपल्याकडे. आणि अशा वेळेस मग करायचं काय, मग शाहू महाराजांनी काय केलं, बाळाजी विश्वनाथ जे होते त्यांना पेशवेपद दिलं आणि त्यांना पेशवेपद देऊन त्यांना कान्होजी आंग्र्यांना भेटायला पाठवलं. कारण कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथांची जुनी मैत्री होती. आता बाळाजी विश्वनाथ हे खाली कोकणात आले आणि कान्होजी आंग्र्यांना भेटले. त्यांना भेटून त्यांना समजावून बाळाजी विश्वनाथांनी कान्होजी आंग्र्यांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवले आणि जे बहिरोपंत पिंगळे वगैरे होते त्यांना देखील सोडून आणलं आणि कान्होजी आंग्रे आता शाहू महाराजांच्या बाजूने झाले. सो अशा रीतीने बाळाजी विश्वनाथ हे 1713 साली पेशवे बनले. त्यांची पेशवेपदाची कारकीर्द 6-6.5 वर्षाचीच होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सो मी पुन्हा त्या हुसेन अलीच्या याच्यावर येतो. हुसेन अलीला मराठ्यांनी मदत केली आणि मराठ्यांचं सैन्य घेऊन, त्या सैन्यामध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ, आपले सरनोबत खंडेराव दाभाडे आणि बाजीरावाचं वय तेव्हा होतं 18-19 वर्षांचं. सो 1719च्या सुमारास हुसेन अलीच्या सोबत हे लोक दिल्लीला गेले आणि दिल्लीला त्या फकुर सियारला मारून वगैरे तिथे त्याने, हुसेन अलीने दुसऱ्या एका छोट्या मुलाला बादशाह बनवलं आणि मराठ्यांची जी काही त्यांची फरमानं होती, फरमानं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की तुम्ही हे फरमानं काढा दिल्लीच्या
बादशहाकडून. सो त्या फरमानांमध्ये मेजरली होतं की जे आपण चौथ आणि सरदेशमुखी बघितली ती मराठ्यांसाठी सुरू करावी शाहू महाराजांच्या नावाने. म्हणजे शाहू महाराजांनी ह्या मुघलांच्या प्रांतामधून चौथ आणि सरदेशमुखी गोळा करायची. त्यानंतर आणखी एक त्यामध्ये कलम होतं की जे काही आपले मराठ्यांचे जे काही सेनानी वगैरे ज्या राण्या वगैरे तिकडे होत्या दिल्लीला त्या सर्वांना सोडून द्यायचं. सो असे हे मेजर काही दिल्लीची जी ती भेट झालेली त्यामध्ये हे सगळं ठरलं होतं. आणि सो हे सगळं झालं. त्यांची दिल्लीला वगैरे देखील भेट झालेली. 1720 साली बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. ते अवघ्या 60च्या अराउंड वय वगैरे असेल आणि त्यांचा नॉर्मल रिझन्सने मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांच्या दरबारामध्ये आणि त्यांच्या समोर देखील एक मोठा प्रश्न पडला की आता पेशवे करायचं कुणाला. आणि त्यावेळेस निधी म्हणा किंवा मग आणखी देखील सिनियर व्यक्ती भरपूर शाहू महाराजांकडे होत्या. सो पेशवे पदासाठी त्यामधल्या भरपूर जणांचा इच्छा होती की आम्हाला पेशवे बनायचंय. परंतु शाहू महाराजांची दूरदृष्टी आपण म्हणू शकतो. त्यांनी अवघ्या 15 दिवसांच्या काळामध्ये 19 वर्षांच्या बाजीराव, थोरले बाजीराव त्यांना पेशवे पदावर नियुक्त केलं. आणि यामुळे भरपूर लोक नाराज झाली. कारण त्याच्यामध्ये भरपूर मराठे वर्सेस ब्राह्मण वाद होता. ब्राह्मणांमध्ये देखील कोकणस्थ ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण. म्हणजे देशस्थ ब्राह्मणांची इच्छा होती की पेशवेपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे. परंतु ते कोकणस्थ असे भरपूर वाद होते. त्याच्यावर जास्त काही मी बोलत नाही आता. पण आणि एकतर बाजीराव हे खूप छोटे होते वयाने. 19 वर्षांच्या वयामध्ये पेशवेपद देणं आणि त्यांच्यापेक्षा भरपूर त्यांच्या वडिलांच्या वयाची सिनियर मंडळी असताना पेशवेपद जेव्हा लहान बाजीरावांना दिलं तेव्हा भरपूर जणांना हे चुकीचा निर्णय वाटला हा शाहू महाराजांचा. परंतु शाहू महाराजांची ही दूरदृष्टी असेल. तो अवघ्या 15 दिवसात म्हणजे बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला एप्रिलच्या सुरुवातीला आणि 15 दिवसातच पेशवेपदावर बाजीरावांना नियुक्त करण्यात आलं. सो बाजीरावांबद्दल थोडं सांगायचं तर बाजीराव हे आक्रमक वृत्ती म्हणजे आक्रमक युद्धशैली असलेले सेनानी होते. कारण ते लहानपणापासून वडिलांसोबत लढाई वगैरे मध्ये त्यांचा भाग असल्यामुळे त्यांची जी युद्धनीती होती ती खूप आक्रमक आणि ऑफेन्सिव्ह आपण म्हणू शकतो तशी होती. आणि हे सगळ्यांना मूवीज वगैरे मध्ये माहीत असेल की त्यांचं असं हे असायचं की मुळावर गाला घातला की झाड आपोआप पडेल. आणि त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की ते रणभूमी जी आहे ती स्वतःसाठी अनुकूल करायचा पूर्ण प्रयत्न करायचे आणि ती अनुकूल झाल्यावरच तिथे लढायला जायचे. जोपर्यंत रणभूमी अनुकूल होत नाही तोपर्यंत लढत नसायचे. सो ही एक त्यांची स्पेशल बाब होती. आता आपण ह्या निजामाकडे येऊया. हा निजाम कोण होता? तर हा जो निजाम होता आता याची जन्मतारीख बघा तुम्ही. याची जन्मतारीख आहे 20 ऑगस्ट 1671. म्हणजे हा जवळपास 30 वर्षांनी मोठा आहे बाजीरावांपेक्षा. याचा आग्रा इथे जन्म झालेला. याचे जे आजोबा होते ते आजोबा शहाजहान हा जो औरंगजेबाचा वडील तो राजा असताना याचे आजोबा शहाजहानच्या सेवेमध्ये होते. म्हणजे भरपूर जुने याचं हे होतं. आजोबांनंतर याचे जे वडील होते ते वडील देखील औरंगजेबाचे खूप जवळच्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. आणि हा निजाम लहान असतानाच म्हणजे हा याच्याबद्दल पुढे पाहू आपण. लहान असल्यापासून हा औरंगजेबाच्या एकदम जवळचा होता. आणि औरंगजेबासोबत देखील याने खूप लढाया मराठ्यांविरुद्ध वगैरे लढल्या. जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर जी मराठ्यांचे लढणे वगैरे चालू होते तेव्हा हा दख्खनेमध्ये होता. आणि दख्खनेमध्ये औरंगजेबासोबत याने खूप मराठ्यांसोबत लढाया जिंकलेल्या आहेत. आणि 1748 मध्ये याचा बुऱ्हाणपूर येथे मृत्यू झाला. याच्याबद्दल आपण थोडं पाहूया. याचं मूळ नाव होतं निजामुल मुल्क ही त्याला मिळालेली पदवी होती. याचं मूळ नाव होतं मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी बयाफंदी. आता ह्या पुढे ज्या लिहिलेल्या आहेत या सगळे याला मिळालेले किताब आहेत. याच्यावरून तुम्ही इमॅजिन करा की हा किती कसलेला सेनानी असेल. याचे हे किताब मी वाचून दाखवतो. आणि हे वेगळ्या वेगळ्या सरदारांनी म्हणजे याच्यातले 3-4 किताब जवळपास औरंगजेबाने दिलेले आहेत. सो चीन फतेह खान, चीन किलीच खान ह्या सगळ्यांचे मिनिंग आहेत. हे फारसी वर्ड्स आहेत आणि ह्या प्रत्येकाचे मिनिंग्स आहेत की अशी अशी त्याने केलेल्या युद्धांमध्ये गौरवांसाठी त्याला या किताब दिलेले आहेत. निजाम उल मुल्क असफ जहा खान ए दौरा बहादूर
खान ए खाना, फतेह जंग, फिरोज जंग, गाझीउद्दीन बहादूर, अमीर उल उमरा आणि बक्षी उल मुमालिक असा हा निजाम भरपूर धूर्त आणि कसलेला सेनानी, खूप खूप अनुभवी सेनानी होता. 6 वर्षांचा असतानाच याला मनसबदारी मिळाली होती. याचे वडील वगैरे सगळे औरंगजेबाच्या जवळ असल्यामुळे हा 6 वर्षाचा होता तेव्हाच त्याला मनसबदारी मिळाली होती. आणि औरंगजेबासोबत जसं मी सांगितलं तसा हा मराठ्यांशी लढला देखील होता. 1713 नंतर काय झालं की 1713 नंतर याला पूर्ण दख्खन, दख्खन म्हणजे पूर्ण साऊथ इंडिया जे आजचे आहे त्याच्यावर याचा प्रभाव खूप वाढला. हा वजीर जे मी सांगितलं वजिरांचा कंट्रोल वगैरे होता तसाच हा एक स्ट्रॉंग दिल्लीच्या राजकारणामधला एकदम स्ट्रॉंग व्यक्ती असा होता आणि दख्खनवर त्याचा खूप प्रभाव होता. आता मराठ्यांच्या वादाचा याने धूर्तपणे नंतर फायदा कसा घेतला त्याबद्दल आपण नंतर पाहूयात. या निजाम मुलकाबद्दल थोडं सांगतो मी. याची एक पुढे साखरखेड्याची लढाई वगैरे ती आपण बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला ऐकायला लागेल. हा खूप जुना सेनानी होता आणि प्रेफरेबली म्हणजे याला दिल्लीला राहण्यापेक्षा याला दख्खनला राहणे, कारण याची पूर्ण लाईफ स्पॅन मधली मेजॉरिटी याचे जे स्पॅन होता तो सगळ्या दक्षिणेमध्येच गेला होता. सो याला दक्षिणेमध्ये राहायला जास्त आवडायचं. दिल्लीमध्ये हा जास्त म्हणजे हा तिकडे गेला पण होता पण तिथे त्याचं मन तेवढं रमलं वगैरे नाही आणि हा दक्षिणेतच पुन्हा आला. सो त्याने आपल्या मराठ्यांच्या जो अंतर्गत कलह होता त्याचा फायदा कसा घेतला आणि ते आपण पुढे पाहूया. आता या बाजीराव आणि ह्या निजामाच्या पालखेडच्या लढाईपूर्वी भेटी कधी झाल्या होत्या समोरासमोर. म्हणजे जसं आपण शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबद्दल पाहतो की ते दोघेही एकमेकांना पूर्णपणे ओळखून होते आणि ते दोघेही त्यावेळेसच्या जे पूर्ण भारत होता त्यामधले एक दोघेही औरंगजेब आणि शिवाजी महाराज हे दोघेही एकदम टॉप लेवलचे सेनानी होते आणि दोघांनाही एकमेकांचा स्वभाव पूर्ण कळालेला होता. त्याचप्रमाणे हा जो एरा आहे त्या एरामध्ये निजाम आणि मुघलांकडून निजाम आणि मराठ्यांकडून बाजीराव हे दोघेही कसलेले सेनानी होते. आता बाजीरावांचा पेशवे होऊन हा एकदम सुरुवातीचा काळ होता. बाजीराव तेव्हा 21-22 वर्ष एवढ्याच वयाचे वगैरे होते. पण शूर होते ते, पण ते अजून प्रूव्ह झालं नव्हतं सगळ्यांना बाकीच्यांना. तर बाजीराव आणि निजामाच्या भेटी पालखेडच्या लढाईच्या पूर्वी कधी झाल्या होत्या ते आपण पाहूया. पहिली भेट त्यांची 1721 मध्ये चिखलठाण्यामध्ये झाली होती. दुसरी भेट 1723 मध्ये झबुआजवळ बलाशामध्ये झाली होती. माळव्यामध्ये 24 साली तिसरी भेट झाली होती आणि चौथी भेट ही साखरखेड्याच्या लढाईमध्ये झाली होती. आता ही साखरखेड्याची लढाई आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही देखील तेवढीच इंटरेस्टिंग आहे. सो ह्या लढाईचा बॅकग्राऊंड आपल्याला पालखेडच्या लढाईमध्ये लागतो म्हणून ह्या लढाईबद्दल मी थोडं सांगेल. या 4 भेटींमधून दोघांनी एकमेकांचा थोडा अंदाज घेतला होता. दोघांनाही कळालं होतं की हा समोरचा व्यक्ती कसा आहे. साखरखेड्याच्या लढाईमध्ये काय झालं होतं, आता हा जो निजाम होता हा निजाम दख्खनीमध्ये वाढलेला आणि खूप सिनियर व्यक्ती होता. म्हणजे ऑलमोस्ट म्हातारा होत आलेला आणि 1720च्या सुमारास जो बादशाह होता त्याचं नाव होतं मोहम्मद शाह रंगीला. तर नावाप्रमाणेच हा रंगीला होता. हा दिल्लीचा बादशाह होता आणि ह्या बादशहाने काय केलं, याला कामात आणि सगळा कारभार वगैरे पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. हा लहरी होता आणि दारू पिणे वगैरे वगैरे सगळे जे काही विलासी जी सगळी लक्षणं असतात ती याच्यामध्ये भरभरून होती. याने काय केलं, याने निजामुल मुल्क हा जो दक्षिणेमध्ये होता त्याला दिल्लीमध्ये बोलवून घेतलं आणि निजामुल मुल्क हा औरंगजेबाच्या खाली वाढलेला होता. सो याला शिस्त, डिसिप्लिन वगैरे याची सवय होती आणि म्हातारा होता, सिनियर होता. सो याने दिल्लीला जाऊन देखील तिथे देखील कारभारामध्ये शिस्त वगैरे हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि ते त्या मोहम्मद शहा रंगीलाला काही तेवढं आवडलं नाही. आणि हा म्हातारा असल्यामुळे काही मुघल डॉक्युमेंट्समध्ये मी जेव्हा आता रिसर्च करत होतो म्हणजे वाचत वगैरे होतो त्याच्यामध्ये हा जो निजामुल मुल्क म्हणजे एकदम कसलेला सेनानी, सिनियर एकदम, आणि त्याची मुघल दरबारामध्ये हा मोहम्मद शाह रंगीला त्याचे जे काही जवळपासचे जे सरदार वगैरे होते ते या निजामाची टिंगलटवाळी करायचे. याचे पूर्ण उल्लेख दिलेले आहेत त्यामध्ये, कारण हा दक्षिणेचा होता. याचं राहणीमान म्हणजे ड्रेस वगैरे जे घालायचे वगैरे ते दक्षिणी स्टाईलचे होते.
तिकडे दिल्लीला जे असायचे सरदार वगैरे त्यांचे राहणीमान वगैरे वेगळं असायचं. याचं ते कुर्णीसात वगैरे करायची पद्धत ही दक्षिणी पद्धत होती थोडी आणि त्यामुळे त्याची टिंगल-टवाळी तिकडे केली जायची. म्हणजे दख्खन का बंदर असं त्याला तिथे बोललं जायचं. हा सीनियर होता खूप, परंतु तो रंगीला होता. त्याला ह्याचं महत्त्व कळालं नाही आणि मग शेवटी कंटाळून तो निजाम दिल्ली सोडून दिल्लीला त्याने सांगितलं की मी दक्षिणला जातोय परत आणि हा दक्षिणला आला. आणि त्या रंगील्याने आपली आज्ञा ह्याने पाळली नाही या निजामाने, म्हणून त्याने काय केलं, मुबारिज खान ह्या नावाच्या एका त्याच्या सरदाराला सेना घेऊन निजामाला कंट्रोल करण्यासाठी पाठवून दिलं. आता ही गोष्ट आहे 1724 सालची. 1724 म्हणजे पेशवे होऊन बाजीरावांना 4 वर्ष झालेली आहेत. आता हा जो निजाम होता हा एकटा पडला. आता याला इथे सोबत कोणाची असणार? मग निजामाने काय केलं, शाहू महाराजांकडे मदत मागितली की बाबा हा मुबारिज खान माझ्यावर चालून येतोय, तुम्ही मला हेल्प करा, मी नंतर तुमच्या कामाला येऊ शकतो. सो साखरखेडा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये साखरखेडा थोडं नॉर्थ महाराष्ट्राच्या साईडला आहे, त्या साखरखेड्यामध्ये हा मुबारिज खानाचं सैन्य आणि शाहू महाराजांनी पाठवलं बाजीरावाला. सो बाजीराव निजामाच्या सोबत बाजीराव आणि तिकडून मुबारिज खान यांची लढाई झाली साखरखेड्याला आणि साखरखेड्याच्या लढाईमध्ये मुबारिज खानाला मारलं आणि मग निजामाने मराठ्यांनी हेल्प केली वगैरे वगैरे. म्हणून मग आता झालं काय होतं याच्या मागे, हा निजाम दख्खन बघायचा आणि जसं आपण मागे पाहिलं आता की मराठ्यांना चौथ आणि सरदेशमुखीचा अधिकार मिळाला होता दख्खनेमध्ये. सो प्रॉब्लेम काय झाला होता, आधी पूर्ण निजामाचा इकडे कंट्रोल होता. सो सगळा जो पैसा होता चौथ आणि सरदेशमुखीचा तो सगळा निजामाकडे जात असे आणि मराठे जेव्हा त्याला ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून आले चौथ आणि सरदेशमुखीमध्ये, सो याला मराठ्यांचा तेव्हापासून त्रास व्हायला लागलेला. परंतु इथे त्याने मराठ्यांची मदत घेतली आणि मग मराठ्यांच्या मदत घेतल्यानंतर निजामाने कबूल केलं की बाबा ही जी चौथ आणि सरदेशमुखी आहे ती तुम्ही घेऊ शकता. सो ते सगळं त्याने कबूल केलं आणि ते सगळं झाल्यावर पुढच्याच वर्षी जो पुढचा बादशाह झाला त्या बादशहाने काय केलं, पुढच्या याला डायरेक्ट पूर्ण दख्खनचा सुभेदार असं नियुक्त केलं निजामाला. आता सुभेदार झाल्यानंतर याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. 1725 म्हणजे लढाई झाल्यानंतर पुढच्याच वर्षी याने चौथ आणि सरदेशमुखी देण्यामध्ये दिरंगाई सुरू केली. म्हणजे आता याने नवीन पेच काय काढला, याने काय काढला की तुमच्यामध्येच वाद आहेत शाहू महाराज आणि तिकडे त्यावेळेस कोल्हापूरच्या गादीमध्ये देखील वाद वाढले होते आणि कोल्हापूरच्या गादीमध्ये ताराराणी साहेबांचे पुत्र शिवाजी महाराज दुसरे आणि राजसबाईंचे पुत्र संभाजी महाराज दुसरे यांच्यामध्ये देखील वाद झाले होते आणि शेवटी मग राजसबाई आणि संभाजी महाराज हे गादीवर आले कोल्हापूरच्या आणि इकडे शाहू महाराज होते आणि राजसबाई आणि संभाजी महाराज यांना शाहू महाराजांचा प्रचंड राग होता. संभाजी महाराज दुसरे, आता मी जे संभाजी महाराज बोलतोय हे दुसरे संभाजी महाराज आहेत. तो संभाजी महाराजांना शाहू महाराजांचा प्रचंड राग होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी राज्याचा एकमेव छत्रपती मीच आहे. सो निजामाने ह्या गोष्टीचा फायदा घेतला आणि निजामाने चौथाई देणं बंद केलं आणि त्याने कारण काय सांगितलं की आधी तुम्ही तुमच्यामध्ये ठरवा की तुमचा कोण छत्रपती आहे. दोन्ही छत्रपती असं चालणार नाही. तुमच्यामध्ये आधी छत्रपती ठरवा आणि छत्रपती ठरल्यानंतर मी चौथाई देईन. तो याने त्याला माहित होता हा वाद काय लगेच सुटणार नाही आणि त्याचा फायदा करून त्याने याचा असं हे केलं. सो त्यानंतर याने आणखी त्या वादामध्ये भर म्हणून याने काय केलं, जे कोल्हापूरचे संभाजी महाराज होते त्यांच्याशी गुप्तपणे संधान त्यांच्याशी सुरुवात केली आणि संभाजी महाराज जे होते कोल्हापूरचे ते तेवढे विचारी नसतील, त्यांनी निजामाशी संधान केलं भरपूर आणि संधान केल्यानंतर निजामाने पैसे वगैरे म्हणजे जे वतन वगैरे द्यायला तोपर्यंत सुरुवात जी झाली होती. 1 मिनिट द्या हा मला. हा निजामाने सॉरी मध्ये इंटरप्शन आलेलं. निजामाने संभाजी महाराजांशी थोडं संधान वगैरे केलं आणि मग त्यानंतर 1725 केलं आणि भरपूर सारे दुसरे
मराठी सरदार वगैरे होते त्यांना देखील संभाजी महाराजांच्या म्हणजे आपल्या गटामध्ये सामील करून घेतलं. शाहू महाराजांचे काही मराठी सरदार वगैरे होते त्यांना आपल्या गटामध्ये सामील वगैरे करून घेतलं. आता आता ही लढाईला ऍक्च्युअल सुरुवात होती आता. सो यामध्ये झालेलं काय 1725 आणि 1727च्या सुमारास शाहू महाराजांनी कर्नाटकामध्ये मोहिमा काढल्या होत्या आणि त्या कर्नाटकांच्या मोहिमेमध्ये बाजीराव हे कर्नाटकामध्ये होते इतर अधिकाऱ्यांसोबत वगैरे. सो असं असल्यामुळे निजामाने ह्या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं. आता याने संभाजी महाराजांना आणखी फूस द्यायला सुरुवात केली. काय केलं, कोल्हापूर गादीमधला अंतर्गत कलह होता आणि जसं मी सांगितलं त्यांचा शाहू महाराजांवर राग होता. आता शाहू महाराजांचा आधीपासून प्रयत्न हाच होता की आपण शांतपणे आपल्यामधलं भांडण सोडवलं पाहिजे. परंतु संभाजी महाराज होते ते त्यांची आकांक्षा होती की आपणच एकमेव छत्रपती आहे आणि त्यामुळे ते निजामाला पूर्णपणे मिळाले आणि सोबतच चंद्रसेन जाधव हे धनाजी जाधवांचे मुलगे हे देखील निजामाला जाऊन मिळाले. उदाजी चव्हाण, रावरंभा निंबाळकर हे मोठे शाहू महाराजांचे सरदार हे जाऊन निजामाला मिळाले. आता हळूहळू लक्षणं अशी दिसायला लागली की आता काहीतरी युद्ध वगैरे नक्कीच होणार आहे. तरी झालं काय, आता जे निजामाचे आता हे वेगळे वेगळे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी काय केलं, शाहू महाराजांचा जो प्रांत होता तिथे येऊन लोकांना त्रास देणं, जाळपोळ करणं किंवा लुटालूट करणं ह्या सर्व गोष्टींना सुरुवात केली. 1726 मध्ये आता इथे बाजीराव पेशवे हे खाली कर्नाटकामध्ये मोहिमेला आहेत, शाहू महाराज आहेत तिथे. 1726 साली तुर्कताज खान याने संगमनेरच्या यात्रेमध्ये जाळपोळ केली. तर निंबाळकर जे मराठीच आहेत, शाहू महाराजांकडेच होते, साताऱ्याचेच होते, यांनी काय केलं, साताराच्या आसपास मराठी जनतेलाच त्रास द्यायला सुरुवात केली, शेती वगैरे उद्ध्वस्त केली. नंतर रहमतपूरला देखील हे निंबाळकर पितापुत्र लुटालूट करायला आले आणि मग त्यावेळेस शाहू महाराज रायाजी जाधव यांनी स्वतः त्यांना ऑपोज वगैरे केला आणि त्या रहमतपूरच्या लढाईमध्ये रायाजी जाधवांचा हे शाहू महाराजांचे सरदार होते त्यांचा मृत्यू झाला. सातारा शहरावर चंद्रसेन जाधवाने आक्रमण केलं. आता हे बॅकग्राऊंड आहे, लढाई आता अटळ आहे, ह्या गोष्टी का ठरल्या सो त्याच्याबद्दल हे थोडं बॅकग्राऊंड आहे. निजामाने संभाजी महाराजांच्या थ्रू आणि जे मराठी सरदार होते त्यांच्या थ्रू शाहू महाराजांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केला. हा फूट वाढवत होता तो निजाम. सो 1727 मध्ये आता निजामाने काय केलं आणि निजाम 1727 पर्यंत शाहू महाराजांशी ओपनली ऑपोज करत नव्हता त्यांना, तो दोन्ही साईडने बोलत होता. तो फक्त बोलत होता की मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचा आधी छत्रपती ठरवा, आणि तो दोन्ही साईडने ओके ओके होता. 1727 मध्ये निजामाने काय केलं, डायरेक्ट पुण्यामध्ये गेला, म्हणजे 1726च्या दसऱ्याच्या राऊंड संभाजीराजे हे डायरेक्टली जाऊन निजामासोबत राहायलाच गेले. संभाजीराजे दसऱ्याला निघाले कोल्हापूरवरून आणि पुण्यामध्ये जाऊन त्यांनी निजामाकडेच जवळपास 2 वर्ष ते निजामाकडे राहायला होते. तो निजामाने पुण्यामध्ये संभाजीराजांना एकमेव छत्रपती घोषित केलं आणि एवढंच नाही, त्यांनी सनदा देणे, न्यायनिवाडे करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. आता साताऱ्यामध्ये शाहू महाराज होते, त्यांना आता कळून चुकलं की बाबा आता तह करण्यात किंवा काही करण्यात काही फायदा नाही, कारण निजामाने आता पूर्ण जे निजाम संभाजी महाराजांना पुढे करून आपलं काम साधत होता. असं सगळं झालं. आणखी निजामाने पुढे प्रॉब्लेम करायला सुरुवात केली. सो बीड धारूर कडून निजामाचे सेनानी सुपे, इंदापूर हा सगळा पुणे आणि परगण्याचा म्हणजे आसपासचा प्रदेश आहे, सुपे, इंदापूर, बारामती, नाशिक हे सगळीकडे त्याचे सरदार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पांगले आणि त्यांनी शाहू महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केली. जुलै ऑगस्ट आलाय आता 1727चा. ऐवज खान म्हणून आणखी एक निजामाचा एक मोठा सरदार याने सिन्नरवर हल्ला केला नाशिकच्या तिकडे. तुकोजी पवारांनी नाशिक जवळ ऐवज खानाला प्रतिकार केला. आता एवढं सगळं झालं, आता हे सगळं झाल्यावर पाणी डोक्यावरून जातंय हे शाहू महाराजांना कळालं आणि मग शाहू महाराजांनी जो बाजीराव होता, बाजीरावांना दक्षिणेमधून वर बोलावले. आता दक्षिणेमधून बाजीराव वर आले आणि 1727च्या दसऱ्याला बाजीराव निघाले
आणि आता निघाले म्हणजे हे आता निजामाला टेक ओव्हर करायला निघालेत. निजामाने पूर्ण पुणे आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण आपल्या कब्जामध्ये घेतलेला आहे आणि तो पूर्ण तिथे सगळ्या जनतेला वगैरे त्रास देतोय, जेणेकरून शाहू महाराजांना त्रास व्हावा. तो आता बाजीराव महाराष्ट्रामध्ये आले आणि 1727च्या दसऱ्याला बाजीराव निघाले. तर दसऱ्याला म्हणजे आता इयर एंड व्हायला लागले. सो जी मेन पालखेडची लढाई आहे त्याला आता सुरुवात होईल असं आपण म्हणूया. आणि शाहू महाराजांना त्याने काय केलं, शाहू महाराज सेफ राहण्यासाठी साताऱ्यामध्ये कसं अजिंक्यतारा किल्ला तेवढा स्ट्रॉंग नाहीये. सो शाहू महाराजांना सेफ राहण्यासाठी त्याने चिमाजी अप्पांना म्हणजे जे बाजीरावांचे छोटे बंधू होते, चिमाजी अप्पांना शाहू महाराजांसोबतच ठेवलं आणि त्यांना पुण्याला पुरंदर किल्ल्यावर पाठवलं. पुरंदर किल्ला हा बळकट असल्यामुळे तिथे ते सेफ राहतील. सो शाहू महाराजांची सेफ्टी बाजीरावांनी चिमाजी अप्पांकडे सोडली आणि दसऱ्याला बाजीराव निघाले. आता सिंपल एक थॉट येतो आपल्या मनामध्ये की आता युद्ध होतंय, निजाम हा पुण्याच्या अराउंड येऊन बसलेला आहे आणि आता त्याला त्याच्याशी लढायचं आहे. तो सिंपल आपल्या डोक्यामध्ये पहिला विचार काय येतो की आता बाजीराव हे पुण्याला गेले असतील आणि निजामाशी तिथे लढायला वगैरे सुरुवात झाली असेल. पण हे पालखेडचं वॉर ज्या गोष्टींसाठी फेमस आहे ती गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळेल. सो पुढे जाऊया आपण. मेन लढाईकडे येण्याआधी मी त्यावेळेसचं जे बाजीरावांचं जे सैन्य होतं त्याबद्दल आणि निजामाचं जे सैन्य होतं त्याचं थोडं कंपॅरिझन सांगतो. मराठा सैन्य जे होतं ते स्वराज्याच्या प्रेरणेने पेटलेलं होतं सगळेच, बाजीराव आणि त्यांच्या सोबतचे जे आणखी सेनापती होते ते सगळे. आणि हे ह्या लढाईमध्ये जे सैन्य होतं आपल्या मराठ्यांचं त्यामध्ये ऑलमोस्ट सगळं सैन्य घोडदळच होतं. सगळे घोडदळ सैन्य होतं. तोफा एकदम नाके बराबर तोफा वगैरे होत्या, नाहीतर बहुसंख्य हे घोडदळ होतं. आणि बाजीरावांचा प्लान म्हणजे बाजीरावांची जी पूर्ण तुकडी होती सैन्याची आणि त्यांच्या सोबतचे जे सेनानी होते, आता बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाजीरावांचा जे शाहूंच्या दरबारामध्ये जे मोठे अधिकारी होते, सिनियर जे वयाने जास्त अधिकारी होते, त्यांचा बाजीरावांना विरोध होता. आणि त्यामुळे बाजीरावांच्या सोबतचे जे सेनापती होते ते सगळे त्यांच्यासारखेच यंग होते. त्यामध्ये राणोजी शिंदे झालं, मल्हारराव होळकर झालं, नंतर मग दावलजी सोमवंशी झालं. हे जे सेनापती होते ते बऱ्यापैकी यंग होते. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कास्ट वगैरे मधून आलेली लोक बाजीरावांच्या सोबत होती आणि बॉन्डिंग त्यामुळे खूप चांगलं होतं त्यांच्यामध्ये आणि सगळे यंग होते. सो त्यांच्या ह्या पूर्ण टीममध्ये सैन्यामध्ये घोडदळच होतं आणि तुमच्या ज्या काही वैयक्तिक गरजा आहेत त्या घोड्याच्या पाठीवरच, म्हणजे तुम्ही जसं आपण बॅग घेऊन बसतो तसं ते तुम्हाला सगळं घोड्याच्या पाठीवर तुमचं तुमचं सामान घ्यायचं आहे आणि वाटेत जे मिळेल ते खायचं, म्हणजे जिथे तुम्हाला खायला मिळेल तिथे खायचं आणि जायचं. सो ह्या घोडदळामध्ये प्रचंड गतिमानता आणि चपलता होती. प्रचंड म्हणजे एवढी की ह्याचे उल्लेख आहेत लिहिलेले. बाजीरावांचं घोडदळ जे होतं ते दिवसाला 30 कोस एवढा प्रवास करायचा. 30 कोस म्हणजे जवळपास 60 मैल आणि 60 मैल जर किलोमीटरमध्ये आपण काढलं तर ते जवळपास 100 किलोमीटरच्या अराउंड जातं, 96 किलोमीटर. सो जवळपास हे घोडदळावर 100 किलोमीटर दिवसाला ट्रॅव्हल करायचंय. तुम्ही इमॅजिन करू शकता स्पीड किती होता त्यांच्या घोडदळामध्ये. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं की त्यासाठी त्यांनी काय केलं होतं की 2 घोडेस्वारांच्या मागे 3 घोडे ठेवलेले होते. म्हणजे त्यांच्या पूर्ण टीममध्ये जर 2 घोडेस्वारांच्या मागे 3 घोडे होते. आणि त्यामुळे व्हायचं काय की समजा एखादा घोडा पडला वगैरे किंवा काही झालं वगैरे तर त्या स्वाराला दुसरा घोडा अवेलेबल होत असे लगेच. म्हणजे जे बॅकअप ठेवतात ते बॅकअपचं त्यांचं तसं प्लॅनिंग होतं आणि त्यामुळे यांचं घोडदळ जे होतं ते त्यावेळेस भारतातल्या सर्वात टॉपच्या घोडदळांमध्ये याची गणती होत असे, बाजीरावांच्या घोडदळांची. बाजीरावांचे नेतृत्व हे कणखर होतं, चतुर होतं आणि सैन्याचे मनोबल उंचावणारा त्यांचा स्वभाव होता. आणि जे काही त्यांच्या टीममध्ये दुसरे सेनापती होते ते सगळे सेनापती सामान्य शिलेदारांमधून त्यांची निवड केली जात असे, त्यांच्या गुणांची पारख करून निवडलेले होते. त्यामुळे सगळे एकदम ऍक्टिव्ह आणि चतुर असे आपण म्हणू शकतो सेनानी होते. आता त्या कंपॅरिझन मध्ये निजामाचं सैन्य कसं होतं ते आपण बघूया. आता यांचं इच्छाबल हे मराठ्यांच्या एवढं स्ट्रॉंग प्रेरणा असलेलं वगैरे बिलकुल नव्हतं. इच्छाबलात हे मराठ्यांच्या तुलनेत कमी होते. पैसा यांच्याकडे भरपूर होता. तो पैसा जास्त असल्यामुळे ऐशो आराम करणे, विलासी वृत्ती
या सगळ्या सवयी पूर्ण सैन्याला होत्या. गतिमानता यांची प्रचंड कमी होती. गतिमानता कमी म्हणजे काय, की यांच्यासोबत फक्त सैनिकच नाही, हत्ती असायचे, तोफा प्रचंड मोठ्या मोठ्या तोफा होत्या आणि पूर्ण जनाना वगैरे असायचा, म्हणजे सगळ्या लेडीज वगैरे ते सगळे यांचे बाजार बुणगे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असायच्या आणि मग त्यामुळे यांचा स्पीड खूप कमी असायचा. आणि डिफेन्समध्ये एक टूथ टू टेल रेशो म्हटलं जातं. टूथ म्हणजे जे फ्रंट लाईनवर राहून लढतात ते सैनिक, आणि टेल म्हणजे जे सपोर्ट टीम असते, लॉजिस्टिक टीम असते, म्हणजे खाणं, नंतर मग त्यांचं म्हणजे मग ह्या लढाईच्या बाबतीत आपण म्हणायला गेलं तर टूथ म्हणजे निजामाचे लढणारे सैनिक हे 10% वगैरे असतील आणि त्यांच्या दुप्पट किंवा तिप्पट यांचा सपोर्ट स्टाफच असायचा, म्हणजे बाजार बुणगे झालं, यांचा जनाना झाला, नंतर मग वेगळे वेगळे यांना जे काही सपोर्ट वगैरे लागतोय त्यासाठी जे जे काही असतील, म्हणजे जी न लढणारी लोक होती तीच यांच्यामध्ये जास्त असायची आणि मग त्यामुळे यांचा स्पीड एकदम कमी असायचा. निजामाचा एक खूप स्ट्रॉंग पॉइंट हा होता की ह्याचा तोफखाना प्रचंड बलाढ्य होता आणि त्यावेळेसच्या पूर्ण भारतामधला सर्वात टॉपचा तोफखाना निजामाकडे होता. 600 तोफा होत्या ह्याच्यामध्ये. परंतु त्याचं डिसएडव्हान्टेज एक होता की त्यामुळे जी स्पीड जी होती सैन्याची पुढे जायची ती स्पीड खूप कमी होत असे. तो हा एक त्यांना डिसएडव्हान्टेज ह्या पालखेडच्या लढाईमध्ये तोफांमुळे झाला. त्याबद्दल आपण पुढे पाहूया. एकसूत्रता, गतिमानता आणि लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आणि स्पीड ह्या गोष्टी बाजीरावांकडे प्रचंड होत्या आणि त्या गोष्टींचा पूर्ण अभाव निजामाच्या सैन्यामध्ये होता. परंतु निजामाचं लीडरशिप पाहायला गेलं तर निजाम हा कावेबाज, कुटील, शूर होता प्रचंड आणि कसलेला सेनानी होता. परंतु आणखी एक त्याच्या जी युद्धनीती किंवा युद्धाचं जे तंत्र होतं त्यामध्ये फॉल्ट हा होता, निजाम हा पूर्ण आघाडीच्या सैन्यापासून मागे राहत असे लढाईच्या वेळेस. आणि मग त्यामुळे होत काय असेल, लढाई चालू असताना काही डिसिजन घेण्यासाठी आघाडीवरून मागे निजामाकडे कंडिशन सांगितली जात असे आणि मग निजामाकडून डिसिजन घेऊन आघाडीकडे जात असे. सो ह्या पूर्ण याच्यामध्ये वेळ लागत असे, त्यामुळे त्यांची जी प्रोसेस होती ती धीमी होती. परंतु यांची पॉवर एवढी होती निजामाची की जर मोकळ्या मैदानामध्ये यांच्यासमोर कोणीही शत्रू आला तर फक्त तोफा दागून हे लोक शत्रूला हरवून टाकत असत. एवढं त्यावेळेस निजामाच्या तोफखान्याचा वचक होता. आणि बऱ्यापैकी निजाम हा दख्खनीमध्ये असल्यामुळे बऱ्यापैकी मराठी सरदार वगैरे याच्या सेवेत होते आणि त्यामुळेच त्यांची निष्ठा तेवढी स्ट्रॉंग नव्हती जेवढी मराठी सैनिकांची होती. आता आपण ऍक्च्युअल पालखेडच्या लढाईकडे येऊया. आता जे आपण बॅकग्राऊंड पाहिलं त्या बॅकग्राऊंडमध्ये झालेलं काय, हे सातारा आहे, पुणे. इथे मी काही शहरं किंवा त्यावेळेसची जी गावं जी ह्या पालखेडच्या लढाईमध्ये इन्व्हॉल्ड होती त्यांच्याबद्दल टाकलंय. आता इथे तुम्ही बघू शकता हा ऑलमोस्ट तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र कव्हर झालेला दिसतोय. सो तसं पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्र ह्या लढाईमध्ये बाजीरावांनी कव्हर केला होता. जे मी सांगितलं स्पीड आणि त्यांची चपळता वगैरे, तर ती काय होती त्याबद्दल आपण बघूया आता. आता जसं आपण बॅकग्राऊंडला पाहिलं की पुण्याला निजामाने पूर्ण कव्हर केलेलं आणि पुण्याला कव्हर केल्यानंतर खालून साऊथ वरून साताऱ्याकडे बाजीराव आले आणि मग त्यांनी नंतर पुरंदरला शाहू महाराजांना ठेवलं आणि मग त्यांनी निजामाला शह देण्यास सुरुवात केली. सो तो कसा दिला ते आता आपण इथे पाहूया. हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे बाजीरावांची जी युद्धनीती होती त्याबद्दलचा. सो सुरुवात करतोय मी. सगळ्यांना स्लाइड दिसते आय होप. हा निजाम खालून आलेला आहे पहिला आणि मग त्याने पुणे लुटायला वगैरे आणि पुण्यामध्ये पूर्ण कंट्रोल करायला त्याने सुरुवात केली. सो बारामती, सुपे, पाटस प्रांत आणि पुण्याच्या सभोवतालचा भरपूर सारा प्रांत त्याने लुटून पुण्यामध्ये त्याने आपलं बस्तान मांडलं. तिथे संभाजी महाराज त्याला येऊन मिळाले आणि पुण्यामधून त्याने इकडे ह्या रिजनमध्ये त्रास द्यायला सुरुवात केली. आता हे झाल्यानंतर साताऱ्यावरून शाहू महाराजांनी बाजीरावांना बोलवलं. सो बाजीराव हे महाराष्ट्रामध्ये आले आणि आता त्यांनी निजामाला अपोज करायला सुरुवात केली. सो ती कशी, ते आता आपण त्यांची एक एक मुवमेंट काय होती ती आपण आता पाहूया. साताऱ्यावरून ते निघाले पुण्याला. पहिलं त्यांनी पुण्याच्या जवळ, म्हणजे हे थेट पुण्यामध्ये गेलेले नाही आहेत, पुण्याच्या जवळ त्यांनी पुरंदरावर आधी शाहू महाराजांना सेफली ठेवलं आणि त्यानंतर पुण्याच्या साईडच्या वाटेने
निजामाकडे लक्ष न देता, म्हणजे निजाम पुण्यामध्ये आहे, त्याला तो आपला मेन शत्रू आहे, त्याच्याकडे लक्ष न देता आता बाजीरावांनी काय स्ट्रॅटर्जी लावली बघा. त्यांनी पुढे पुढे जायला सुरुवात केली आणि त्यांचा प्लान हा होता की निजाम आपल्या एरियामध्ये आलाय, तर आता आपण निजामाच्या एरियामध्ये जायचं, निजामाच्या प्रांतामध्ये जायचं आणि तिथे वाट लावून निजामाला आपल्याकडे खेचायचं. सो त्यांनी काय केलं, पारनेर मार्गे संगमनेर वगैरे करून पुणतांबा पुणतांबा म्हणून एक गाव आहे गोदावरीच्या किनाऱ्याला, त्या तिथून गोदावरी नदी त्यावेळेस क्रॉस करायला मार्ग होता. सो तो क्रॉस करून गंगापूर कडे बाजीराव आले. आता हे औरंगाबादच्या जवळ आलोय आपण, औरंगाबादकडे गेले. आता औरंगाबाद हे तेव्हा खूप मोठं शहर होतं. तो आणि तिथे जाऊन बाजीरावांनी ही अफवा पसरवली की आता मी औरंगाबाद लुटणार आहे. आता हे जेव्हा निजामाला कळालं, आणि पुणे तेव्हा तेवढं काही वेल्दी शहर नव्हतं. सो निजामाला हे त्यांनी तिथे अफवा उडवली की मी आता औरंगाबाद लुटणार आहे. औरंगाबाद लुटणार हे कळताच निजाम हा पुणे सोडून औरंगाबादकडे निघाला. सो निजाम औरंगाबादकडे येईपर्यंत यांचं घोडदळ, आता तुम्ही हे डोक्यात ठेवा की निजामाचा पूर्ण फौज फाटा किती मोठा आहे. सो त्याचा दिवसाला ट्रॅव्हल करण्याचा स्पीड आणि बाजीरावांचा स्पीड याच्यामध्ये किती फरक असेल. बाजीरावांकडे काहीच नव्हतं, फक्त घोडदळ होतं. त्या घोडदळावर तलवारी, धनुष्यबाण आणि भाले एवढंच काय त्यांच्याकडे हत्यार होतं. तोफा वगैरे काहीच नव्हत्या, फक्त घोडदळ होते. सो आता निजाम हा औरंगाबादकडे येईपर्यंत बाजीराव हे पुढे, त्यांनी औरंगाबादच्या पुढून जालना हे देखील मोठं व्यापारी केंद्र होतं निजामाचं, ते जालना लुटलं. तिथून त्यांनी चौथ वसुली केली आणि लुटलं. त्यानंतर ते पुढे, आता हा खान औरंगाबादकडे येतोच आहे, तोपर्यंत त्यांनी सिंदखेड राजा हे देखील निजामाचं एक मोठं व्यापारी केंद्र होतं, त्याला देखील लुटलं. त्यानंतर बाजीराव हे पुढे निघालेत. पुढे निघून त्यांनी वाशिम, नंतर माहूरगड, मंगळूरपीर, मांजरखेडा, हातगाव, म्हणजे हे ऑलमोस्ट नागपूरच्या जवळ पोहोचलेले आहेत बाजीराव. तुम्ही इमॅजिन करा त्यांचा स्पीड, डेली ते ऑलमोस्ट 100 किलोमीटर घोडदौड करत असत. सो तिथे पोहोचले. आता तिथे पोहोचल्यानंतर हा निजाम तोपर्यंत औरंगाबादच्या जवळ आला होता आणि मग इथून हे नागपूरपर्यंत गेलेत आणि नागपूरवरून परत बाजीरावांनी डायरेक्ट यू टर्न घेऊन पुन्हा ते खानदेशाकडे आणि खानदेशाकडून गुजरातकडे जायला त्यांनी सुरुवात केली. सो त्यांनी चोपडा जे आहे तिकडे जायला सुरुवात केली आणि तिकडे जाता जाता त्यांनी पुन्हा एक अफवा पसरवली की आता मी बुरहानपूर लुटणार आहे. म्हणजे हे इकडून हातगाववरून निघाले आणि बुरहानपूरच्या दिशेने जायला सुरुवात केली. आता बुरहानपूर हे ऑलमोस्ट इक्वल टू राजधानी होतं त्यावेळेस, मुघलांच्या राजधानीच्या लेवलचं बुरहानपूर हे शहर होतं. आणि आता मी याला लुटणार असं जेव्हा निजामाला कळालं, तेव्हा निजामाने, आता तुम्ही बाजीरावांची स्ट्रॅटर्जी बघू शकता. बाजीरावांनी काय केलंय, शत्रूच्या इलाक्यात घुसून, शत्रूचे सगळे मेन सरदार वगैरे इकडे आलेले आहेत पुण्याच्या आसपास. सो त्यावेळेस त्यांनी काय केलं, शत्रूच्या इलाक्यात घुसून त्याची मेन जे पॉवर हाऊसेस आपण म्हणू शकतो, ती सगळी शहरं लुटली आणि ती लुटून ते निजामाला कुठेतरी म्हणजे आपल्या स्वराज्याच्या क्षेत्रामधून बाहेर खेचत आहेत. तो याने परत बुरहानपूर मी आता लुटणार हे दिली आणि मग ते पाहून निजाम जो होता तो त्यांच्या मागावर गेला आणि तो आपल्या, आता इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यापासून तो पूर्ण निजाम लांब गेलेला आहे. आणि बाजीरावांनी बुरहानपूर देखील लुटलं नाही, ते चोपड्यावरून गुजरातमध्ये घुसलेले आहेत. तुम्ही त्यांचा मोशन बघा, त्यांनी किती, हे जवळपास 18 दिवसांच्या प्लॅन ह्याच्यामध्ये, म्हणजे औरंगाबाद वरून हे गुजरातमध्ये जाणं, हे 18 दिवसांमध्ये त्यांची ही पूर्ण मुवमेंट झालेली आहे. आता निजाम हा बाजीरावांच्या मागे मागे त्यांचा पिछा करत 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 तो बिटावड म्हणून इथे गाव आहे नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, तिथे आला. आणि तिथून आता बाजीराव जे आहेत ते भरूच जे आहे गुजरातमध्ये, भरूचच्या तिकडे पोहोचले. आणि तिथे पोहोचून आता निजामाचा इथे प्रॉब्लेम काय होता, बाजीरावांचा इथे भरूचला जाण्याचा उद्देश हा होता, त्यांना माहित होतं इथे निजाम येणार नाही. सो त्याचं रिझन एक होतं, सुरत हे एक आणखी मुघलांचं मोठं केंद्र होतं आणि त्या सुरतेचा सुभेदार जो होता हा सरबुलंद खान होता. आणि ह्या सरबुलंद खानाचं आणि निजामाचं आधीपासून वाकडं होतं. आता बाजीराव हे भरूचला पोचले. भरूचवरून त्यांनी
आता हे गुजरातीत गेलेत आणि गुजरातमध्ये तर काही निजाम येणार नाही. सो निजामाने काय केलं, हा बीटावद वरून परत निजाम हा खाली पुण्याकडे आला आणि पुण्यामध्ये त्याने येऊन पुन्हा तिथे त्रास द्यायला वगैरे सुरुवात केली. पुण्यामध्ये येऊन ह्याने निजामाने काय केलं, संभाजी महाराज जे आहेत त्यांचं आणखी एक लग्न लावून दिलं. रामनगर जे प्रांत आहे तिथल्या सिसोदिया राजघराण्याच्या राजकन्येशी निजामाने संभाजी महाराजांचं लग्न लावून दिलंय. तुम्ही विचार करू शकता तो किती इन्फ्लुएन्स असेल त्यांचा. सो इकडे भरूचला भरूचला भरूच आणि या सुरतच्या आसपासच्या इलाक्यामध्ये सोनगड वगैरे तो एरिया आहे. तिथे बाजीरावाने आधीच यांचं वाकडं होतं सरबुलंद खान आणि निजामाचं. आणि निजाम इथे आला होता त्यावेळेस बाजीरावांनी काय केलं की इथे सरबुलंद खानाला असा मेसेज पाठवला की निजाम आणि मी एकत्र झालोय, आम्ही दोघेही एकत्र झालोय आणि आम्ही दोघे एकत्र होऊन तुझ्या सुरतेवर आम्ही आता अटॅक करत आहोत. सो इथे सुरतेवर सरबुलंद खान देखील तयार झाला आणि इथे ते झाल्यामुळे बिटावदवरून म्हणजे जो पिछावर निजाम होता तो ते सोडून म्हणजे आता गुजरातमध्ये जाण्यात काहीच पॉईंट नाही कारण इथे सरबुलंद खान पण तयार झालाय. सो हे बघून तो निजाम पुन्हा खाली आला पुण्याकडे. आता यांनी परत सुरतेवर वगैरे काही अटॅक केला नाही, पण ही जी अफवा त्यांनी परत पसरवली त्या अफवेमुळे निजामाचं नाव खराब झालं परत. सरबुलंद खान त्यामध्ये हे वगैरे झाला आणि मग बाजीराव हे पुन्हा आता महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यावर सोनगड नंतर बिटावडला आले. आता बिटावडला आल्यावर आता तुम्ही इथे बघू शकता हे बिटावडला परत आलेत म्हणजे इकडून गेलेत असं गुजरात वगैरे MP मधून वगैरे जाऊन गुजरातला गेलेत, गुजरातला जाऊन परत बिटावडला आलेत. इथे आल्यावर बाजीरावांनी परत नवी अफवा पसरवली की आता मी बिटावडवरून इथे तुम्ही बघू शकता इथून औरंगाबाद बऱ्यापैकी जवळ आहे. सो आता त्यांनी सांगितलं आता मी खरोखर औरंगाबाद लुटणार आहे. आता हे कळाल्यावर निजाम परत जो पुण्याला स्वराज्यामध्ये आला होता तो परत पुण्यावरून परत निघाला आणि पुण्यावरून परत निघून त्याने सुपे, पाटस, बारामती वगैरे करत नगरला तो आलेला आहे, अहमदनगरला. आता तुम्ही याचा स्पीड जर बघितला निजामाच्या सैन्याचा जो स्पीड होता इथे त्याने ऑलरेडी आधी बाजीरावांना पकडण्याचा ट्राय केलेला, पण बाजीरावांच्या स्पीड समोर त्यांच्या सैन्याच्या स्पीड समोर निजामाचा स्पीड बिलकुल अतिशय कमी होता आणि म्हणून बाजीराव हातात लागत नव्हते. सो निजामाने काय केलं पुढे की त्याने डिसिजन घेतला की आपण अहमदनगरलाच आपला जो तोफखाना आहे तो ठेवून द्यायचा आणि अहमदनगरला तोफखाना आपला ठेवायचा, त्यामुळे आपल्या सैन्याचा स्पीड हा वाढेल. आता इथे निजामाने काय चूक केली, त्याचा जो स्ट्रॉंग पॉइंट होता तो त्याने सोडून दिला इथे स्पीड वाढवण्यासाठी आणि बाजीरावांना हेच हवं होतं. सो झालं काय, निजामाने आपला तोफखाना हा नगरलाच ठेवला आणि आता बाजीराव हे आणखी जवळ आले औरंगाबादच्या, जेणेकरून निजाम आपल्याला भेटेल आणि औरंगाबादच्या जवळ येऊन हे बाजीराव जे होते ते पालखेडच्या जवळ येऊन थांबले. पालखेड त्यांनी चूज केलेलं, ते का वगैरे ते आपण पुढे पाहू. आणि हा अहमदनगरला तोफा ठेवल्यानंतर निजाम आता काही करून बाजीरावांना पकडायचंच, आता स्पीड पण वाढलाय ते म्हणून हा निजाम पालखेडच्या जवळ यायला निघाला. सो पालखेडला यायचा रस्ता म्हणजे काय, पुणतांब्याला येऊन गोदावरी क्रॉस करायची. गोदावरी क्रॉस केल्यानंतर पालखेड लागतं आणि मग इथे आता बाजीरावाला पकडून द्यायचा असं त्याचा प्लान होता. आता ह्या ओव्हरऑल प्लान मध्ये बाजीराव जे होते त्यांच्यासोबत आणखी सेनानी वगैरे देखील होते आणि बाजीरावांच्या एक्झॅक्ट सैन्याचा काउंट किती आहे याची खरी आयडिया ही निजामाला नव्हती. सो हे पालखेडला दोघेही भेटले आणि पालखेडला भेटल्यावर तिथे युद्ध झालं आणि मग त्या युद्धामध्ये कोणतेही म्हणजे समोरासमोर युद्ध झालंच नाही. बाजीरावांनी पालखेडला अशा काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे निजामाला हार पत्करावी लागली. ती कशी ते आपण बघू पुढे. पालखेडचं सर्वात आधी भौगोलिक विश्लेषण बघितलं आपण तर पालखेड हा जो टप्पा आहे तो पुणतांब्यावरून गोदावरी नदी वाहते आणि त्या गोदावरी नदीला त्या पुणतांब्या गावाजवळ प्रवरा नदी येऊन मिळते. सो त्यामुळे तिथे गोदावरीचं पात्र हे उताराचं आणि मोठं असल्यामुळे पुणतांबे हे एकच गाव होतं त्यावेळेस जिथून गोदावरी नदी क्रॉस करता येईल तुम्हाला. सो जर औरंगाबादला तुम्हाला पुण्या साईडने वगैरे जायचं असेल तर तुम्हाला पुणतांबे क्रॉस करून जाणं भागच आहे, दुसरा रस्ताच नाहीये. हा पुढे औरंगाबादकडे वगैरे एकदम सपाट मोकळा प्रदेश सुरू होतो. सो तो मोकळा प्रदेश सुरू व्हायच्या आधी शेवटचा एक डोंगराळ
टप्पा म्हणजे डोंगराळ आणि थोडासा मैदानी भाग असा हा शेवटचा टप्पा होता पालखेडच्या जवळचा. याच्या 15 मैल नैऋत्येला गोदावरी नदी वाहते आणि जसं मी सांगितलं तसं पुणतांबे ही एकच जागा आहे गोदावरी क्रॉस करण्याची. आणि याच्या पूर्वेला म्हणजे याच्या त्या बाजूला राईट हँड साईडला परत शिवनाला म्हणून एक छोटी नदी आहे. शिवनदी वगैरे म्हणून बोलतात तिला आज. सो ती वाहत आहे. आणि शिवनाला नदी ही एकच म्हणजे आता गोदावरी ही 15 मैल लांब आहे. सो पालखेडला पाण्याचा एकच स्रोत आहे तो म्हणजे शिवनाला ही नदी. आणि पालखेडच्या उत्तरेला चढ होता आणि त्या चढावर जवळपास 2200 फूट उंचीवर घनदाट अरण्य होतं. सो तिकडून ती नॅचरली बंद झालेली बाजू होती. दोन्ही बाजूंना पाणी आहे. आता तुम्ही इमॅजिन करा. आणि अशा ह्या दोन बाजूला पाणी, वरच्या साईडला पूर्ण घनदाट अरण्य आणि मध्ये थोडासा मोकळा प्रदेश, असा हा अडथळ्यांनी भरलेला पालखेडचं हे रणांगण होतं. सो बाजीरावांची रणनीती काय होती त्यामध्ये ते आता आपण पाहूया. बाजीरावांची रणनीती ही होती की बाबा जे निजामाचं सैन्य आहे, आता निजामाचं प्लॅनिंग काय होतं, निजामाने अहमदनगरला आपल्या तोफा ठेवल्या आणि पूर्ण जे त्याचं सैन्य वगैरे होते त्या ह्या सगळ्या सैन्याला गोदावरी नदी क्रॉस करून पालखेडला यायला मिनिमम 3 दिवस लागणार होते. सो 3 दिवस का लागायचे, तो सर्वात पहिलं काय की बाबा जे बाजार बुणगे होते आणि जे टेंट वगैरे बनवणारे, टेंट वगैरे लावणारे जी लोक असायची, ती लोक आणि जे पाहणी करणारी लोक असायची ती सर्वात आधी यायची आणि ती सर्वात आधी येऊन एरिया वगैरे पाहायची, तिथे टेंट वगैरे लावायची, तिथे सगळे रसद वगैरे आणले जायचे वगैरे हे सगळं. दुसऱ्या दिवशी निजाम हा स्वतः यायचा, त्याच्या सोबत काही प्रमुख सैन्य वगैरे असायचं, जनाना वगैरे यायचा त्यानंतर. आणि मग शेवटच्या दिवशी तोफा हळूहळू करून त्या ठिकाणी यायच्या. सो छावणी जेव्हा मूव्ह होते तेव्हा ही जनरली निजामाची मुवमेंट होत असायची. ही बाजीरावांना खूप चांगल्या रीतीने माहित होतं आणि बाजीरावांचा प्लान हा होता की पहिल्या दिवशी जेव्हा बाजारबुणगे वगैरे येतील त्याच्यासोबत सगळी रसद वगैरे येईल, दुसऱ्या दिवशी आपण निजामाला येऊन द्यायचं तिथे. आणि निजाम आल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्या तोफखाना वगैरे येणार आहे तिसऱ्या चौथ्या दिवशी, त्या तोफखान्याला आपण आधीच रोखायचं जेणेकरून तोफखाना हा निजामाकडे पोहोचणारच नाही. सो हा एक त्यांचा प्लान होता की तोफखान्याला निजामाच्या इतर सेनेपासून वेगळे करणे. निजामाची नंतर दुसरा प्लान हा होता, निजामाची जी रसद आहे शिधा आणि सामान, हे सगळे शिधा सामान वगैरे गाढव घोडे ह्या सगळ्या प्राण्यांच्या अंगावर लादलेलं असायचं आणि ते पालखेडला वगैरे असं म्हणजे छावणीमध्ये आणले जायचे. सो हे जे त्याचं शिधा आणि सामान आहे त्याची रसद ही पूर्ण तोडून टाकायची. त्याचे जे जनावर आहेत घोडे वगैरे, उंट वगैरे, यांची जी काही वैरण आहे त्यांचं खाणं वगैरे याची पूर्ण धुळधाण उडवायची. आणि तिसरा प्लान बाजीरावांचा हा होता की शत्रू सैन्याला पाण्यापर्यंत, त्यांचा जो पाण्याचा सोर्स आहे त्या सोर्स पर्यंत काही करून पोहोचू द्यायचं नाही. म्हणजे त्यांचं भूक, त्यांचं जेवण आणि पाणी तोडायचं. पाणी तोडायचं आणि त्यांचा जो स्ट्रॉंग पॉइंट होता त्यांच्या तोफा ह्या तोडायच्या. या 3 पॉइंट झाले की आपोआप निजामाला काही चान्स राहणार नाही. ही बाजीरावांची रणनीती होती. आता इथे आपण आलो तर इथे हे पालखेडला आल्याचं चित्र आहे. आता पालखेडला म्हणजे तुम्ही ते पहा की पुणतांब्याला आलेले आहेत. पुणतांब्याला येऊन आता वरून बाजीराव हे पालखेडला आलेले आहेत. निजाम हा पुणतांब्याला आला. पुणतांब्याला आल्यानंतर इकडे गोदावरी नदी आहे, इथे ते घनदाट अरण्य आहे वरचं, इकडे ती शिवनाळा नदी आहे. ठीक आहे. आता पहिल्या दिवशी काय झालं, इथे बाजीरावाचं सैन्य सगळं पालखेडला ओपनली नव्हतं, हे सगळं या मागच्या भागामध्येच सेटल होतं. पहिल्या दिवशी इथे निजामाची छावणी लागली, सगळे बाजार बुणगे वगैरे आले, छावणी लागली वगैरे प्रॉपरली. छावणी लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी निजाम स्वतः इथे आला छावणीमध्ये. आणि जेव्हा निजाम इथे आला छावणीमध्ये त्या रात्रीच इथे मराठ्यांनी त्याच्या पूर्ण सैन्यास भोवती घिरटे घालायला सुरुवात केली. आणि मराठ्यांकडे किती सैन्य याचा खरा अंदाज निजामाला न आल्यामुळे, आणि ह्याला बरकीगिरी बोलतात, बरकीगिरी म्हणजे सैन्यासोबत पूर्ण घिरट्या घालत राहणं कंटिन्युअस, तो त्या घिरट्या घालण्यामुळे निजामाला एक्झॅक्ट आयडिया येत नव्हती की मराठ्यांकडे सैन्य किती आहे. आणि तिसऱ्या दिवशी जो तोफखाना नगरवरून निघून इथून येणार होता त्या तोफखान्याला गोदावरी नदीच्या पलीकडेच, पुणतांब्याच्या पलीकडेच मराठी सैन्यांनी अडवलं. सो त्यांना गोदावरी क्रॉस करून दिली नाही. तर इकडे पूर्ण निजामाची जी छावणी आणि त्याचं सैन्य होतं त्याला पूर्ण मराठ्यांनी, एका साईडने बाजीराव, दुसऱ्या साईडने पिलाजी जाधव,
तिसऱ्या साईडने मल्हारराव होळकर आणि चौथ्या साईडने दावलजी सोमवंशी. तो यांनी पूर्ण निजामाच्या छावणीला मध्येच गोठलं आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा दुसऱ्या दिवसाची रात्र वगैरे झाली त्या रात्री अचानक मध्येच येऊन जे गनिमी काव्याचे हल्ले वगैरे असतात ते बाजीरावांनी करायला छावणीवर सुरुवात केली. सो त्यांनी काय केलं, जी घोडी आणि गाढवं वगैरे होती, ज्यांच्या अंगावर सामान वगैरे लादलेलं होतं, त्या सगळ्यांना रात्रीच्या वेळेस येऊन पळवून लावलं. त्यांचं शिदा सामान वगैरे सगळं खराब करून टाकलं किंवा पळवून लावलं. वैरणी वगैरे होत्या, त्यांना आग वगैरे लावून वैरणी पण नष्ट केल्या, जनावरांचा चारा वगैरे, आणि शिदा सामान सगळं दुसऱ्या दिवशी पळवलं आणि अचानक हल्ले करून तुकडे तुकडीने हल्ले करून भरपूर सारं सैन्य मुघलांचं निजामांचं ते मारून टाकलं. हे जे दावलजी सोमवंशी आणि आणखी बाजीरावासोबत जी तुकडी होती त्यांनी हे जे इथे निजामाच्या छावणीतून पाणी भरायला जे बाजारबुणगे आले होते, पाणी वगैरे भरणारी जी वेगळी माणसं असायची, ती जी पाणी भरायला माणसं आली त्यांना देखील इथे या पाणी भरू दिलं नाही बाजीरावांच्या सैन्याने आणि त्यांना तिथेच बंदुकीने गोळ्या वगैरे घालून किंवा मारून वगैरे आता निजामाचं पाणी देखील तोडलं. म्हणजे जे पाणी प्यायला जनावरांना आणि माणसांना लागतं ते देखील तोडलं. चारी बाजूंनी इथे पूर्ण सैन्याने घेरा घातला. निजामाचं जे मेन अस्त्र होतं, तोफा, त्या काही त्याच्यापर्यंत येऊन दिल्या नाही. त्याचं जे जेवण होतं ते देखील तोडलं आणि अशा निजामाकडे आता मेन पाणी नाहीये, खायला रेशन नाहीये. सो तिकडची जी माणसं आणि जनावरं होती ती तडफडू लागली आणि तडफडू लागल्यानंतर आता करायचं काय? सो 17 ते 20 फेब्रुवारी 1728च्या सुमारास बाजारबुणगे, जनावरं, सैन्य हे गोदावरी पार करून पालखेडला आले. 21 फेब्रुवारीला पुणतांबा रोखून धरला बाजीरावाच्या सैन्याने आणि पाणी आणायला गेलेल्या लोकांवर हल्ला वगैरे, घोडे गाढवांवर अचानक हल्ले वगैरे, गनिमी हल्ले केले आणि प्रचंड उपासमार झाली निजामाच्या सैन्याची आणि या उपासमारीने शेवटी निजामाने 5 ते 6 दिवसातच शरणागती पत्करली. कारण लिटरली खायला काहीच नव्हतं त्यांच्याकडे आणि पाणी नव्हतं. पूर्ण पाण्याचे सगळे सोर्स बाजीरावाने कापून टाकले आणि त्यामुळे पाणी नसल्यामुळे ऐवज खानाच्या सांगण्यावरून शेवटी निजामाने बिनशर्त शरणागती पत्करली आणि शेवटी जो मुंगी शेगावचा तह, तिथून त्या पालखेडवरूनच पुढे एक पाण्याचं ठिकाण आहे, तिथे मुंगी शेगावला दोन्ही साईडने मराठ्यांचं सैन्य आणि मधून निजामाचं सैन्य, सरेंडर झालेलं हे सैन्य हे मुंगी शेगावला आलं. तिथे सर्वांना पाणी वगैरे, जेवण वगैरे प्रॉपरली बाजीरावांनी दिलं आणि तिथे त्यांच्याशी मुंगी शेगावचा एक फेमस तह आहे, 18 कलमी तह. त्या तहामध्ये निजामाकडून सगळ्या गोष्टी मान्य करून घेतल्या की चौथ आणि सरदेशमुखी आता पुन्हा जमा करण्यासाठी निजामाचा काही विरोध होणार नाही. त्यानंतर शाहू महाराजांना जे खरे छत्रपती वगैरे त्यांच्या पुन्हा कुरापाती वगैरे हे काढणार नाही निजाम. हे सगळं संभाजी महाराजांना तो परत जवळ घेणार नाही आणि संभाजी महाराज आणि शाहू महाराजांमध्ये जो वाटलेला भाग होता त्याच्यामध्ये तो लुडबुड करणार नाही. अशा वेगळ्या वेगळ्या 18 कलमी तह त्याच्यामध्ये निजामाकडून मान्य केला गेला आणि फक्त आपल्या स्पीडवरून आणि आपल्या चलाकीवरून आणि युद्धनीती जी स्ट्रॅटर्जी वापरली बाजीरावांनी त्याच्यामध्ये आपल्याकडच्या सैन्याचा एक पण जे सैनिक ऑलमोस्ट आपल्याकडच्या कोणत्याच सैनिकाला हानी झाली नाही आणि असं करता बाजीरावांनी आपल्या फक्त युद्धनीतीच्या बळावर हे युद्ध जिंकून घेतलं. सो ओव्हरऑल जर बाजीरावांची मुवमेंट ह्याच्यामध्ये पाहिली तर आपण पाहू शकतो की ऑलमोस्ट नागपूर, मध्य प्रदेश, गुजरात एवढं सगळं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा पट्टा त्यांनी ह्या युद्धामध्ये आपल्या स्पीडवर कव्हर केलेला आहे. आणि परत एक रिव्हिजन म्हटलं तर साताऱ्यावरून पुणे, पुण्यावरून पारनेर, पारनेरवरून उदापूर, संगमनेर वगैरे करत इथे पुणतांबा त्यांनी पहिल्यांदा क्रॉस केली आहे. क्रॉस करून हे पुढे गंगापूर, जालना, सिंदखेड राजा, वाशिम ही सगळी शहरं निजामाची आहेत. ती निजामाची शहरं त्यांनी लुटत लुटत वाशिम, माहूरगड, मांजरखेडा, मंगळूरपीर, हदगाव हे सगळं लुटत पुढे ते चोपड्याला गेले. चोपड्यावरून कुकुरमुंडा हे गुजरातमध्ये, गुजरातमधून भरूचला जाऊन सोनगड, सोनगडवरून बितावाडवरून ते मग खाली आलेत. आणि त्याच वेळेस निजामाची जर मोहीम पाहायला गेली तर निजामाने जेव्हा बाजीराव इथे औरंगाबाद लुटतायत हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा इकडून आणि इकडून निजामाचे सैन्य इकडे आलं आणि
ते इथे पोहोचेपर्यंत बाजीरावाने एवढा टप्पा पार केला होता आणि मग बाजीरावाचा पिछा करत करत ते इथपर्यंत आलं. तोपर्यंत बाजीराव इथून गुजरातमध्ये पोहोचला होता. गुजरातमध्ये त्या सरबुलंद खानाच्या भीतीने वगैरे पुन्हा निजामाचं सैन्य बाजीरावांना टॅक्टिक्स म्हणून ते पुन्हा पुण्याला लुटायला आलं आणि मग पुण्यामध्ये नारायणगाव, खेड, अवसरी, लोणी पाबळ वगैरे हे सगळं लुटत खानाचं सैन्य पुण्याला आलं. आता परत पुण्यावरून याला निजामाला बाहेर काढण्यासाठी बाजीरावांनी काय केलं, इकडे बिटावरला ते आले आणि तिथून औरंगाबादकडे मी जातोय असा बनाव केला आणि मग इकडे पालखेडला निजामाला गाठलं. सो पालखेडला जाण्यासाठी परत इथून निजाम अहमदनगरला आला. इथे त्याने तोफा ठेवल्या आणि मग अहमदनगरला तोफा ठेवून तो पुढे इथे पालखेडला येऊन त्यांना भेटला आणि इथे पालखेडला त्याला कसं हरवलं बाजीरावांनी हे आपण पाहिलं आता. अशी ही पालखेडची खूप म्हणजे डिफेन्सच्या भाषेत बोलायला गेलं तर स्ट्रॅटर्जी कशी सेट करतात, जशी अफजल खानाच्या वेळेस आपण शिवाजी महाराजांची पाहिली की शत्रूला आपल्या रिजनमध्ये कसं खेचलं, तर त्याचप्रमाणे बाजीरावांचं इथे आपण पाहिलं की बाजीरावांनी पुण्यामध्ये जाऊन डायरेक्ट निजामाला अपोज करण्याचा प्रयत्न नाही केला, कारण त्यांना माहित होतं निजामाकडे तोफखाना वगैरे भरपूर आहे. निजाम आपल्या प्रांतात आला ना तर बाजीरावांनी डायरेक्ट त्याच्या प्रांतात घुसून त्याला आपल्या प्रांतातून बाहेर खेचण्याचं हे केलं. सो भरपूर सारे ही जी लढाई आहे ती भरपूर बाहेरच्या देशांमध्ये वगैरे तिचं खूप वर्णन झालेलं आहे आणि त्याचंच एकच एक्झाम्पल मी देईल. फील्ड मार्शल बर्नार्ड मोंटेगोमेरी हे ब्रिटनचे फील्ड मार्शल होते. प्रचंड अनुभवी असलेले फील्ड मार्शल यांचं म्हणजे यांनी पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध या दोघांमध्ये यांनी भाग घेतला होता आणि जे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलर आणि त्याचा डेझर्ट फॉक्स म्हणून त्याचा फील्ड मार्शल होता रोमेल म्हणून हिटलरचा. प्रचंड क्रूर आणि प्रचंड म्हणजे तो देखील एकदम भारी सेनानी होता, फील्ड मार्शल होता ऑफकोर्स हिटलरचा. तो देखील तेवढाच हे असेल आणि त्याला डेझर्ट फॉक्स अशी उपमा मिळालेली होती. तो त्याला ह्या मोंटेगोमेरी यांनी हरवलेलं वगैरे होतं दुसऱ्या महायुद्धात, जेव्हा हिटलरची जेव्हा हार व्हायला सुरुवात झाली. सो ते हे मोंटेगोमेरी असे भरपूर मोठे सेनानी आणि एक सांगायची गोष्ट आली तर यांच्याकडे 2 कुत्र्याची पिल्लं पाळलेली होती आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये हे त्या पिल्लांना सोबत घेऊनच जात असत जिथे कुठे जात असत. त्या 2 कुत्र्याच्या पिल्लांची नावं यांनी एकाचं नाव हिटलर आणि दुसऱ्याचं नाव रोमेल ठेवलं होतं. सो असे हे मोंटेगमेरी यांचं एक बुक आहे, अ कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर. ओव्हरऑल जगामध्ये किती युद्ध वगैरे झाले त्यामध्ये यांनी ही जी पालखेडची लढाई आहे त्याचं विस्तृत वर्णन दिलेलं आहे की कसं काय ही लढाई वगैरे झाली. आणि त्यातलं एक वाक्यच सांगायचं झालं तर ते असं म्हणतात त्यामध्ये, पालखेड कॅम्पेन ऑफ 1727-28 इन विच बाजीराव वन आउट जनरल निजाम उल मुल्क इज अ मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटर्जिक मोबिलिटी. ही जी स्ट्रॅटर्जिक मोबिलिटी ही काय होती वगैरे ते आपण आता पाहिलंच की कसं काय बाजीरावाने पूर्ण ओव्हरऑल हा सगळा हे केला. खूप डेप्थमध्ये आहे ही आणि इवन बाजीराव कोणत्या दिवशी कुठे कुठे होता याच्या डेट्स देखील बुक्समध्ये अवेलेबल आहेत. जे हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत त्यामध्ये कोणत्या दिवशी कुठे कुठे बाजीराव होता. ही जी पूर्ण मुवमेंट आहे बाजीरावाची ही पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट त्याने थोड्या दिवसांच्या स्पॅनमध्ये पूर्ण महाराष्ट्र ज्या वेळेस रस्ते घोडदौड वगैरे म्हणजे तेव्हा प्रॉपर रस्ते वगैरे नसतील आणि फक्त गुप्तहेरांच्या मदतीने आणि स्वतःचं एक साहस आपण म्हणू शकतो त्याच्या बळावर पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला त्यावेळेस. सो ही अशी एक पालखेडची मोहीम फेमस आपण म्हणू शकतो. सो या मोहिमेबद्दल शॉर्टमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एवढं होतं. तुम्ही विचार करू शकता की युद्धाचं प्लॅनिंग कसं केलं जात असेल आणि त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किती छानरित्या केलं होतं आणि आपल्या सैन्याचं बिलकुल काही नुकसान न होता आपल्याकडे वीक पॉईंट म्हणजे तोफा बिलकुल नसताना ज्याच्याकडे सर्वोत्कृष्ट तोफखाना आहे अशा सेनानीशी कसं लढायचं हे या युद्धामध्ये त्यांनी दाखवलं होतं. सो असं हे पालखेडच्या लढाईबद्दल थोडंफार होतं. काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर येऊ द्या. आपल्याकडे एक 10 मिनिटं आहेत 11:30 व्हायला. 5 मिनिटं आपण क्वेश्चन्स वगैरे घेऊया जर काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर.
रेफरन्सेस मी याचं सांगेल. रेफरन्सेस ॲक्चुअल बुक्स वगैरे मला तेवढी मिळाली नाहीत. म्हणजे आहेत बुक्स अवेलेबल, पण माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती. सो हे आजचं सेशन आहे, हे मी जे काही लेक्चर्स झालेले आहेत, त्या लेक्चर्स वगैरेमधून सेशन प्रिपेअर केलंय. आपले एक मेजर आहेत शशिकांत पित्रे म्हणून. त्यांनी शशिकांत चित्रे आय थिंक, हां चित्रे. त्यांचं त्यांचं ह्याच्यावर खूप म्हणजे ते ऑफकोर्स आपल्या मेजर असल्यामुळे आपल्या आर्मीमध्ये वगैरे रिटायर्ड मेजर आहेत. त्यांचा याच्यावर ह्या पूर्ण युद्धनीतीवर बाजीरावांचा अभ्यास आहे. त्यांचा एक पूर्ण डिटेलमधला लेख मी वाचला. निनाद बेडेकर सरांचं एक खूप चांगलं भाषण आहे ते ऐकलं. उदय कुलकर्णी म्हणून एक अभ्यासक आहेत, खास करून पेशव्यांचे. त्यांच्या याच्यामध्ये देखील मला भरपूर सारे डिटेल्स मिळाले याचे. सो ह्या सर्व सेशन्स वगैरे मधून आणि काही लेख वगैरे त्याच्यामधून हे आजचं सेशन बनवलं होतं. सो काही क्वेश्चन्स, हां विशाल, हां मूवी मधला एक क्वेश्चन विचारतोय. आता आपल्या मागच्या सेशनमध्ये भरपूर सारं डिस्कशन झालेलं आहे. मूवी किंवा सिरियल्स किंवा कादंबऱ्या पण, मी इव्हन कादंबऱ्याही म्हणेल. आता आपल्यापैकी कोणीच, इव्हन मी कोणीच असं काही मोठा इतिहासकार वगैरे असं नाहीये. जेवढं काही वाचलंय वगैरे त्याच्यावर जे आपण वाचतो पुस्तकांमध्ये ते आणि जे आपल्याला मूव्हीजमध्ये, कादंबऱ्यांमध्ये आणि सिरियल्समध्ये पाहायला मिळतं, ते सगळं तसंच्या तसं सत्य असेल असं बिलकुल नसतं. सो मूव्हीमध्ये जो बाजीराव मस्तानी जो मूव्ही आहे त्याच्यामध्ये जे काही बाजीरावांचं कॅरेक्टर दाखवलंय तसं ते बिलकुल नव्हतं. त्यांचा मृत्यू वगैरे झालाय आणि ते पूर्ण तो मूव्ही पूर्ण मस्तानी आणि बाजीराव यांच्यावरच फिरवलाय. परंतु ते तसे ॲरोगंट आणि तसं कॅरेक्टर बिलकुल नव्हतं. ते भरपूर म्हणजे चिमाजी अप्पा पण इव्हन आणि पहिले बाजीराव जे होते ते पण भरपूर त्यांच्या पुढच्या म्हणजे त्यांनी पुढे ज्या लढाया केलेल्या आहेत, ही त्यांची बऱ्यापैकी पहिली मेजर लढाई असेल बाजीरावांची. आणि ती लढाई झाली तेव्हा त्यांचं वय ऑलमोस्ट 27-28 असणार आहे. नंतर त्यांनी प्रचंड मोठ्या-मोठ्या लढाया केल्या आणि दिल्ली टच केली होती त्यांनी पूर्ण. म्हणजे जेव्हा बाजीरावांचा मृत्यू झाला रावरखेडीला, तेव्हा मराठ्यांचं साम्राज्य हे पूर्ण दिल्लीच्या म्हणजे दिल्ली पूर्ण जिंकली होती आणि मुघलांनी मराठ्यांना मुघल तख्ताचे संरक्षक असं म्हणून खंडणी वगैरे द्यायला सुरुवात केली होती. मराठे कुठपर्यंत पोहोचलेले ते तुम्ही बघू शकता. आणि 1740 साली म्हणजे आपलं एक दुर्दैव की आपले जे कोणी मोठे सेनानी होते मराठ्यांमध्ये, शिवाजी महाराज म्हणा, संभाजी महाराज म्हणा, नंतर हे बाजीराव पहिले म्हणा आणि चिमाजी अप्पा पण इव्हन, हे त्यांना कुणालाही दीर्घायुष्य लाभलं नाही. हे सगळे फटाफट कमी वेळातच गेलेत. सो 39 वर्ष वय असतानाच बाजीरावांचा मृत्यू झाला आणि तो देखील एक अपमृत्यू वगैरे त्याला म्हणतात काही जण. कारण 40 वर्षात कधी आजारी वगैरे न पडलेला आणि प्रचंड वेग असलेला हा सेनानी अचानक त्यांना ताप आला रावरखेडीला असताना. तिथे देखील एका मोहिमेवर होते ते आणि ताप आला आणि ताप येऊन 5-6 दिवसामध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाला. सो मूव्हीमध्ये जे कॅरेक्टर बाजीरावांचं दाखवलंय तसं बिलकुल नाहीये. त्यांच्याबद्दल आणखी वाचलं तर आणखी कळेल. आणि नंतर पेशव्यांमध्ये जे नंतर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, नंतर पेशव्यांमध्ये फाटाफुटी आणि मेनली बाजीराव दुसरे जे होते त्यांच्या वेळेस खूप मराठ्यांमध्ये फाटाफुटी झाल्या. परंतु बाजीराव पहिले जे थोरले बाजीराव राऊ त्यांना म्हणत, त्यांच्या वेळेस जर पाहिलं तर त्यांनी सगळ्या म्हणजे त्यांच्या टीममध्ये मल्हारराव होळकर झाले, राणोजी शिंदे झाले, नंतर दावलजी सोमवंशी झाले, नंतर पिलाजी जाधव वगैरे, हे सगळे म्हणजे वेगळ्या-वेगळ्या कास्ट वगैरे मधून पण आपण म्हणू शकतो किंवा मग वेगळ्या-वेगळ्या प्रांतामधले सवंगडी सेनापती त्यांच्या सोबत होते आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची जी कला आहे, जी फक्त शिवाजी महाराजांमध्ये होती आधी, ती पुन्हा आपल्याला बाजीरावांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या सोबत जे सेनापती होते ते वेगळ्या-वेगळ्या याच्यातले होते आणि खालून आलेली माणसं, जसे शिवाजी महाराजांनी निवडले होते सेनापती, तसेच बाजीरावांसोबत देखील सेनापती होते वेगळ्या-वेगळ्याचे. आणि त्यामुळे त्यांची टीम प्रचंड म्हणजे स्पीडच्या बाबतीत त्यांचं हे पालखेडचं एक्झाम्पल एकदम बेस्ट आहे, की स्पीडने तुम्ही एखाद्या सैन्याला कसं मात देऊ शकता. मूव्हीज ऑफकोर्स रेफरन्ससाठी मूव्हीज बघणं बिलकुल म्हणजे मूव्हीचा रेफरन्स आपण कुठे देऊ शकत नाही. कादंबऱ्यांसाठी सेम आहे आणि सिरियलसाठी सेम आहे. बाजीरावांवर देखील एक हिंदी सिरियलमध्ये आली होती. मी पाहिली नाहीये ती. त्यामध्ये कसं आहे काय वगैरे. परंतु ओव्हरऑल सिरियल्समध्ये देखील
हिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू तेवढं क्लिअर हे नसतं. सो ऑफकोर्स याच्यावर आणखी काही वाचायला मिळालं तर नक्कीच वाचूया. सध्या जेवढी माहिती अवेलेबल होती त्यावरून एवढंच होतं सांगायला. आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर सांगू शकता. सादर